कोल्हापूर जिल्ह्यात तुम्ही आजवर बरेच ठिकाणे पाहिली असणार, काही माहितीची तर काही अपरिचित. असं सप्तऋषींची मंदिरं पाहिली की असं सुंदर ठिकाणी आपण या कुंडमध्ये आपल्याला दिसतोय. असेच एक दाट जंगलात असणारे पवित्र तीर्थक्षेत्राला आज आपण भेट देणार आहे. कोल्हापूरमधल्या या डोंगरात असणाऱ्या रामलिंग मंदिराला. या गुहेमध्ये असलेल्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केलेला चमत्कार आजही आपल्याला पाहायला मिळतो. तर चला मित्रांनो, आज या सुंदर ठिकाणाबद्दल माहिती करूया. जय श्रीराम मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये. मी रितेश नरोडे आणि स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज पुन्हा एकदा आपण आलो आहे एक नवीन भटकंती कराय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही अनसीन ठिकाणे आज आपण एक्सप्लोअर करणार आहे. त्यातलं हे ठिकाण म्हणजे पेठ वडगावपासून जवळच असणारं हे रामलिंग तीर्थक्षेत्र. प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच रामलिंग क्षेत्र आज आपण बघणार आहे मित्रांनो. तर असे तिथे म्हणतात की प्रभू रामचंद्र काही दिवस तिथे वास्तव त्यांचं होतं, तिथे काही दिवस राहायला होते. तर त्या पवित्र ठिकाणी आज आपण तिथे भेट देऊ. तर चला मित्रांनो, तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या भटकंतीला सुरुवात करूया. अयोध्यामध्ये श्रीराम विराजमान होणार आहे, याचे औचित्य साधून आज सुंदर मंदिराला भेट देण्याचा योग आला. मंदिराचे बांधकाम रचना पाहून लक्षात येते की हे मंदिर किती प्राचीन असावे. सध्याच्या काळात काही नव्याने बांधकाम केलेलं आपल्याला दिसते. मंदिराच्या आतमध्ये सुरुवातीला कुंड पाहायला मिळते आणि समोरच सप्तऋषींची मंदिर पाहायला मिळतात. अगोदर डावीकडे मंदिर ठेवून उजव्या बाजूला असणारे सभामंडपातून सुरुवात करायची. या मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे असं सांगितले जाते. सभामंडपातून आपण आत जातो, तिथे हेमाडपंथी शैलीतील रचना असलेले मंदिर पाहायला मिळते. आश्चर्य म्हणजे इथे 2 नंदी पाहायला मिळतात. हे मंदिरात क्वचितच आपल्याला दिसते. दगडी खांब, त्याची रचना पाहून आत गुहेत प्रवेश करायचा. गुहेत प्रवेश करताना दगडी चौकटमधून आत जावे. या गुहेत जाताना मला सुंदर आख्यायिका ऐकायला मिळाली. वनवासात असताना श्रीराम इथे आले होते. त्यांनी भगवान शंकराची आराधना केली. त्यावेळेस महादेवाची दगडी पिंड बनवून त्याला जलाभिषेक करायचा होता, पण पाणी नसल्याने ते शक्य नव्हते. तेव्हा श्रीरामांनी बाणातून त्या डोंगराला छेद केलं. पिंडीवर कायमस्वरूपी जलाभिषेक चालू केला. गुहेत आत गेल्यावर संपूर्ण गुहेत पाण्याचा पाझर आपल्याला झालेला दिसतो. आणि इथले वैशिष्ट्य म्हणजे इथे 12 पाणी या गुहेत असते. आजूबाजूला काही मूर्त्या ठेवल्या आहेत. गुहेत गणपती, पार्वती, वीरभद्र, कालभैरव यांच्या काही मूर्त्या आहेत. हेच ते पाणी जे वरून कुंडातून खाली गुहेत पाझरते. हे गुहेतील आश्चर्य पाहून नवल वाटले. जिथे आपण इमॅजिन करू शकत नाही तिथे असा निसर्गाचा चमत्कार घडलेला आपल्याला दिसतो. महादेवाच्या मंदिरापासून आलो तर आपण पोचतो सप्तऋषींच्या मंदिरापाशी. आणि हे तुम्ही पाहू शकताय 7 मंदिरं आपल्याला इथे दिसतात आणि इथे कुंड दिसतो. तर कश्यप, अत्र, भरद्वाज अशा प्रकारे नाव आहेत. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला इथं पिंड दिसते. आणि हे तुम्हाला दाखवतोच मी कशा पद्धतीने ते सुंदर असं कुंड आणि समोर महादेवाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते. गुहेतून जे पाणी पाझरते ते तसेच या कुंडात येऊन मिळते. हे आहे सप्तऋषींची मंदिरे. कश्यप, अत्र, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ अशी नावे या मंदिराला आपल्याला पाहायला मिळतात. मंदिर पाहून आता आपण प्रदक्षिणा मारायला सुरुवात करायची. पूर्ण मंदिराला ही प्रदक्षिणा मारून या निसर्गाचा आनंद घ्यायचा. तर मित्रांनो, आपलं आता ही प्रदक्षिणा मार्ग चालू झाला आहे आपण. आणि आता प्रदक्षिणा मारतो. माझ्या पाठीमागे बघू शकता आता खाली सप्तऋषी मंदिर आणि महादेवाचं मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर खूप सुंदर ठिकाण आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता केवढी झाडं इथं दिसतात आणि एकदम शांत आणि सुंदर ठिकाण इथं आपल्याला पाहायला मिळते. अगदी कुणाची दगदग नाही, जास्त किलबिलाट नाही कुणाचा. खूप सुंदर ठिकाण आहे.
प्रदक्षिणा मारत असताना शांत आणि निसर्गमय वातावरणाची अनुभूती येत असते. जागोजागी छोटेखानी सभामंडप पाहायला मिळत होते, पण असे का याचा विचार करत प्रदक्षिणा पूर्ण केली. मित्रांनो, आपण इथं बांधकाम बघितलं तर काही हिमाडपंथी शैलीतील बांधकाम आहे आणि दुसरं बांधकाम बघितलं तर सध्याच्या काळातलं आपल्याला इथं बांधकाम दिसते. तर तुम्ही पाठीमागे बघू शकता, हे प्राचीन जे हिमाडपंथी काळातलं बांधकाम आहे ते पाठीमागे बघू शकता. आणि हे जे मंदिराचं आहे त्याच्याच खाली आपल्याला त्या गुहेमध्ये शिवलिंग आपल्याला पाहायला मिळालं. आणि नंतरच हे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हे बांधकाम शाहू महाराजांच्या काळात बांधलेलं असं सांगितलं जातं. तर आपल्याला आता पुढे जाऊया आपण आणि पुढे जे श्रीरामांनी जिथे बाण मारला आणि तिथून जे कुंड झालं, म्हणजे 12 महिने त्यातून पाण्याचा पाझर जातो, ते ठिकाण पुढे आहे, ते पाहूया आता आपण. या ठिकाणी खूप मंदिर आहेत. त्यामधील काही मंदिर पाहिली तर ही शिवमंदिरेच आहेत. काहींचा जीर्णोद्धार केलेला आहे तर काही तशीच ठेवलेली दिसतात. आणि आता आपण पोचतो ते हे ठिकाण, म्हणजे जिथे हा चमत्कार घडला असे सांगितले जाते. इथे प्रभू रामचंद्रांनी या ठिकाणी बाण मारून डोंगराला छेद केले आणि या ठिकाणी पाण्याचा उगम पावला. तर मित्रांनो, कसं वाटलं ठिकाण मला सांगा. खूप सुंदर ठिकाण आहे, आपल्याला खूप काही बघायला मिळालं. तिथं एकदम शांत निसर्गरम्य वातावरणात असलेलं ठिकाण आहे. अगदी पवित्र स्थळ आपल्याला तिथं पाहायला मिळते. खूप सुंदर ठिकाण आहे, नक्की इथं एकदा भेट द्या. कोल्हापूरहून साधारण 20 किलोमीटर अंतरावर आणि हातकंगळे आणि पेठ वडगाव आहे, तिथून जवळच हे ठिकाण आपल्याला पाहायला मिळते. तर चला मित्रांनो, आज तुमची रजा घेतो. आता भेटू एका नवीन भटकंतीसह. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.